जिल्हा परिषद निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ताडकळस सर्कलमधून डॉक्टर भारत नांदुरे यांचा शक्ती प्रदर्शनासह अर्ज दाखल. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस असताना ताडकळस सर्कलमधून भारत नांदुरे यांनी मोठा शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्वाचित अधिकारी तहसील कार्यालय पूर्णा येथे दाखल केला आहे. यावेळी समर्थक, कार्यकर्ते व नागरिकांची मोठी गर्दी या ठिकाणी उपस्थित होती. डॉक्टर भारत नांदुरे यांनी भारतीय जनता पार्टी तसेच अपक्ष उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल करताना भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉक्टर नांदुरे यांनी ताडकळस सर्कलच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले. जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या शिक्षण, आरोग्य, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता व ग्रामीण विकास या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देण्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर समर्थकांनी घोषणाबाजी करत जल्लोष केलाय. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी झालेल्या या शक्ती प्रदर्शनामुळे ताडकळस सर्कलमधील राजकीय वातावरण अधिक तापल्याचं चित्र पाहायला मिळतंय. मी डॉक्टर भारत नांदुरे ताडकळस जिल्हा परिषद सर्कलमधून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेला आहे. मी भारतीय जनता पार्टी BJP मधून फॉर्म भरण्यासाठी गेले अनेक दिवस झालं मी ताडकळस परिसरामध्ये काम करत आहे. जेव्हापासून हे राखीव सुटलेलं आहे, गेली 5 वर्षापासून मी आरोग्य क्षेत्रामध्ये काम करत आहे. या मागील काही महिन्यामध्ये 17 गावामध्ये माझे शिबिर झालेले आहेत. आतापर्यंत मी 8,650 लोकांची तपासणी करून त्यांना वैद्यकीय सेवासुद्धा दिलेली आहे. पक्षातील सर्व प्रमुख नेत्यांनी सांगितलं होतं की डॉक्टर तुम्ही काम करा, आणि मी काम केलं आहे. परंतु कालपासून माझा संपर्क होत नाही, नेमकं कळत नाही. तर मी आता भारतीय जनता पार्टीचा आणि एक अपक्ष असा दोन्ही फॉर्म भरलेला आहे. मी या व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या पक्षातील नेत्यालाही सांगू शकतो, भारतीय जनता पार्टीसारख्या एवढ्या मोठ्या याच्यामध्ये पण आपण प्रेस कॉन्फरन्स न घेतल्यामुळं किंवा उमेदवारी जाहीर न केल्यामुळं किंवा लोकांपर्यंत न कळल्यामुळं आमच्यामध्ये प्रचंड संभ्रमावस्था झालेली आहे. तर परभणी जिल्ह्यामध्ये रात्री 2पर्यंतही ही जाहीर झाली नसल्यामुळे अडचणी आलेल्या आहेत. आणि मला विश्वास आहे भारतीय जनता पार्टीची उमेदवारी मला मिळेल आणि मी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारीवरच ही निवडणूक लढवणार आहे. आता मी फॉर्म भरण्यासाठी इथं आलेलो आहे. विकास कामे बरेच रखडलेली आहेत. मी आपल्या ताडकळस परिसरातील जे 17 गाव आहेत, ज्याच्यामध्ये ताडकळस, फुरकळस, खडाळा, माखणी, सिरकळस, बलसा, तामकळस, खांबेगाव, महातपुरी, सुकी, गणपूर, ममदापूर, कानेगाव, फुकटगाव हे इत्यादी गाव आहेत. आमच्या ताडकळस परिसरामध्ये सर्कलमध्ये रस्त्याची समस्या आहे. कानेगाव, फुकटगाव जाता येणार नाही. जर एखादी महिला जर गरोदर असेल, प्रेग्नंट असेल आणि जर तिला जर कळा येत असतील, आपण म्हणतो अडलेली महिला, तर या लोकांनी करून दाखव, त्यांना ॲम्ब्युलन्समध्ये नेऊन दाखव. शक्य होणार नाही. जर एखाद्या माणसाला जर हार्ट अटॅक आला तर त्याने गावात जीव सोडलेला परवडते, परंतु ॲम्ब्युलन्समधून त्या रस्त्यावरून गाडी ते चालू शकत नाही. एवढे खड्डे आहेत. माझी प्रामुख्याने 2-3 गोष्टीसाठी मी या निवडणुकीसाठी उभा आहे. मला आरोग्य क्षेत्रामध्ये मी डॉक्टर आहे, माझं MBBS झालेलं आहे. मी प्रॅक्टिस करतो. परभणीला हॉस्पिटल आहे, ताडकळसला माझं हॉस्पिटल आहे. मला आरोग्य सेवा आपल्या दारी हा उपक्रम राबवायचा आहे. 1 रुपयामध्ये लोकांना 1 वर्षभर सेवा मी देणार आहे. 1 रुपयामध्ये डॉक्टरची कोणतीही फीस लागणार नाही. यासाठी मी उभा आहे. मी उभा आहे ज्या परिवारातून आलोय. मी अत्यंत गरीब परिवारातून आलो. माझे आई वडील दुसऱ्याच्या शेतात काम करतात. माझा पारंपरिक व्यवसाय चर्मकार कुटुंबातला मी आहे. ज्या गरिबीतून मी आलोय, ज्या परिस्थितीतून मी आलोय, ज्या हालापेष्टा माझ्या झाल्यात, त्या हालापेष्टा आपल्या परिसरातील विद्यार्थ्याच्या होऊ नये. शैक्षणिक उद्धारासाठी, शैक्षणिक परिवर्तनासाठी मी उभा आहे. आणि ताडकळसला शैक्षणिक हब तयार कराल. ताडकळसमध्ये B.Ed, पॉलिटेक्निक, ITI कॉलेज, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अशा कॉलेज आणण्यासाठी मी काम करत आहे. त्याचबरोबर ताडकळस परिसरामध्ये जिल्ह्यामध्ये सोयाबीनचं अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न होते. ते सोयाबीन बाहेरगावी जाते, प्रोसेसिंग होऊन आपल्याला तेल येते, सोयावड्या येतात. आपली पोरं शिकून बाहेरगावी जातात. तर माझं मोठ्या कंपन्यांसोबत मी चर्चा करल आणि ताडकळस येथे एक इंडस्ट्रियल हब करण्याचं हे स्वप्न उराशी बाळगून आपल्या तरुणांना आपल्या जिल्ह्यात, आपल्या ताडकळस परिसरात रोजगार मिळाला पाहिजे, यासाठी मी उभा आहे. तर मी मायबाप जनतेला शिक्षणासाठी, आरोग्यासाठी, भौतिक विकासासाठी मी उभा आहे. पूर्ण्याहून सुशील गायकवाडसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, पूर्णा. Thanks for watching Ekmat Digital.